पैशांसाठी सख्ख्या नातेवाईकांमध्ये संघर्ष होण्याची अनेक उदाहरणं समोर आली असताना नाशिक जिल्ह्यातील सांजे गाव गट क्रमांक 729 या ठिकाणी जमीन वादातून असाच एक प्रकार समोर आला आहे। अमोल वाघचौरे आणि रमेश वाघचौरे कुटुंबीय या जमिनीवर आपला हक्क सांगत असून तर अनिल गोवर्धने यांनी ती जमीन बेकायदेशीर पद्धतीनं खरेदी केल्याचा दावा आहे। मात्र या प्रकरणानं आता गंभीर वळण घेतलं असून महसूल विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। गौबाई पवार यांनी ही जमीन विकल्याचा दावा केला जात असताना अमोल वाघचौरे यांनी 1962 पासून 2004 पर्यंतच्या 7/12च्या नोंदी आणि इतर पुरावे दाखवून आपला हक्क असल्याचं सांगितलं आहे। त्यांनी आरोप केला आहे की गौबाई पवार यांनी जुलै 2024 मध्ये न्यायालयाची दिशाभूल करणारं प्रतिज्ञापत्र दिलं, मात्र यात नातेवाईकच लपवण्यात आले असून महसूल विभागानं खोट्या माहितीच्या आधारे आदेश दिले असल्याचं निदर्शनास आलंय। त्यामध्ये आदेश घेताना प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आदेश कसे दिले हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे। 26 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांच्या सख्ख्या बहिणीचे नाव 7/12तून वगळून जमीन विक्री केली आहे। या प्रकरणामध्ये महसूल विभागावरही गंभीर आरोप झाले आहेत। 23 ऑक्टोबर 2024 रोजी तहसीलदारांनी अवघ्या 24 तासात 7/12वर अनिल गोवर्धने यांचं नाव लावलं, जो आचारसंहिता सुरू असताना घेतलेला निर्णय असल्यानं याची चौकशी करण्यात यावी। त्याचबरोबर या सर्व प्रकारानंतर तहसीलदार यांची पीक पाहणी केलीच नसल्याचा दावा देखील करण्यात आला। अमोल वाघचौरे यांनी केलेला असून यामध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे। मी अमोल भीमराव वाघचौरे, राहणार मौजे सांजे गाव। आत्ताच आम्ही 2 दिवसांपूर्वी गट नंबर 729 या जमिनीच्या वादाविषयी न्यूज दिलेली होती। त्याला प्रतिउत्तर म्हणून आम्हाला जे आहे विचारणा करण्यात आली की तुमच्याजवळ जमिनीचे काय पुरावे आहेत। तर मी दाखवू इच्छितो की 729 हा नवीन अविभाज्य शर्तीचा गट असून यामध्ये हा जो आहे गट स्कीमचा उतारा, यामध्ये 440चा 1, 440चा 2, 440चा 3 हे सर्व सर्वे नंबर मिळून 729 गट नंबर नवीन अविभाज्य शर्तीचा गट नंबर तयार करण्यात आलेला आहे। यामध्ये सीताबाई शंकर वाघचौरे म्हणजेच ज्या व्यक्तीने जमीन विकलेली आहे गौबाई शंकर वाघचौरे हिची आईचं नाव आहे। ओके, त्यानंतर माझे जे पंजोबा आहेत दगडू शिवा वाघचौरे, हे 440चा 3 यामध्ये सर्वे नंबर मध्ये त्यांचं नाव आहे। 1962 पासून तर 1972 पर्यंत पीक पाहणी आहे। त्यानंतर पुन्हा 440चा 3 दगडू शिवा वाघचौरे 1973-74 पासून तर 1980-81 पर्यंत त्यांचं 7/12वर नाव आहे। त्यातल्या त्यात 2004 ची ही नोंद आहे, तारीख 20/8/1964। गौबाईचा जो सक्का चुलता आहे यशवंत वाघचौरे, शंकर वाघचौरे याचा सक्का भाऊ, यांनी इथं लिहिलेलं आहे इसवी सन 20/8/64 श्री यशवंत नथू वाघचौरे यांनी असा अर्ज दिला की बाजू दिलेल्या जमिनीत 1/3 हिस्सा माझे नाव दाखल झाले आहे, ते चुकीचे असून सदर जमीन माझा चुलत भाऊ दगडू शिवा वाघचौरे याची आहे, तरी सदर जमिनीत त्यास नाव दाखल करून माझे पोकळीस्थ असलेले नाव कमी करावे। त्यामुळे यशवंत नथू वाघचौरे याचे नाव कमी करून दगडू शिवा वाघचौरे नाव दाखल झाले आहे। याच्यामध्ये पण गट नंबर 412, 430, 440चा 4, 474चा 2 असे एकूण 4 गट नंबर आहेत त्यामध्ये। आता यामध्ये ही जे 729 गट नंबर आहे याची जी खरेदी झालेली आहे ही खरेदी झालेली आहे आदेश नंबर जो गव्हर्नमेंटचा महसूल कडनं आदेश काढण्यात आलेला आहे। तर या आदेशामध्ये स्पष्ट गौबाईने प्रतिज्ञापत्र दिलेले आहे की हे बघा, हे गौबाईचे प्रतिज्ञापत्र आहे जुलै 2024 हे गौबाईने लिहून दिलेले आहे। त्यामध्ये पॉइंट नंबर 3 आहे, सदर जमिनीचा संपूर्ण वैध मालकी माझ्याकडे असून त्याबाबत कोणत्याही न्यायालयात कोणत्याही स्वरूपाचा वाद नाही, तसेच विक्री करण्यात येणाऱ्या जमिनीचे हद्द क्षेत्र चतुसीमेच्या बाबत कुठलीही तक्रार हरकत प्रकरण प्रलंबित नाही। दिनांक 26/11/2024। आता यामध्ये त्यांचे जे वारस आहे त्यांच्या वारसांमध्ये तिची जी बहीण आहे अनुसया बाप शंकर वाघचौरे, ही गौबाईची सख्खी मावशी आहे। तिची जी बहीण आहे ही अनुसया बाप शंकर वाघचौरे ही तिची सख्खी बहीण आहे।
हे बघा तिचे दोन उतारे, हा गौबाई शंकर वाकचौरेचा एक आहे आणि हा अनुसया बाप शंकर वाकचौरे, हे दोघा बहिणींचे शाळेचे दाखले. तर याच्यामध्ये त्यांनी अनुसयाबाईचं नाव वगळून फक्त एकीचं नाव लावून ती जमीन तिच्या नावाने घेऊन ती जमीन विक्रीस काढलेली आहे. आता याच्यामध्ये त्यांनी एक न्यूज मध्ये सांगितलं का आमच्या बद्दल कोणताही दावा दाखल नव्हता. तर 111/2022 हा इगतपुरी दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल असताना त्यांनी महसूलकडनं परमिशन काढून, खोटी परमिशन काढून ते शासनाची फसवणूक केलेली आहे आणि त्या बेसिसवर खरेदी केलेली आहे. आता त्यांनी जी खरेदी केलेली आहे जे त्यांचं खरेदी खत, आता खरेदी खतमध्ये ते काय बोलताय, हे बघा हे जे खरेदी खत आहे, ह्या खरेदी खतमध्ये लिहून घेणार अनिल भगवान गोवर्धने, लिहून देणार गौबाई येसू पवार. तर यामध्ये ते कब्जाबद्दल बोलतायत की सदर जमिनीचा कब्जा आम्ही तुम्हास आज रोजी आमच्या जागेवर असलेला प्रत्यक्ष कब्जा त्याप्रमाणे दर्शवून प्रत्यक्ष कब्जा साक्षीदारांसमोर तुम्हास दिलेला आहे व तो तुम्ही स्वीकारलेला आहे. सदर मिळकत आजपासून निरंतर उपभोगासाठी तुमचे कब्जात व प्रत्यक्ष उपभोगास दिली आहे. त्यामुळे कब्जाबाबत तुमची तक्रार नसून सदर मिळकतीचा तुम्ही तुमच्या मर्जीने, सदर मिळकतीचा तुम्ही तुमचे मनमानाने तसा तुमचे मर्जीनुसार पाहिजे तसा वंश परंपरेने उपभोग घ्यावा. त्याबाबत आम्ही अगर आमचे वारस तुम्हा सारखं अडथळा करणार नाही. जर यांनी खरेदी खतामध्ये कब्जा लिहून देणार यांना दिलेला आहे आणि लिहून घेणार यांनी कब्जा घेतलेला आहे, तर हे आमच्याकडून कब्जा का बरं मागत आहेत. आता यामध्ये दुसरी एक गोष्ट, ज्या नोंदीनुसार तिचं नाव लागण्यात आलेलं आहे त्यामध्ये गौबाईने नोंद करून आली. आता हा जो आदेश आहे, ह्या आदेशामध्ये हा बघा आदेश, याच्यामध्ये आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला विचारणा करण्यात आली. तर त्यामध्ये हा जो आदेश आहे 34/2024 चा दिनांक 26/8/2024 जी परवानगी देण्यात आलेली आहे, तर ती परवानगी खरेदी विक्री बाबत या कार्यालयाकडून कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही असा स्पष्ट उल्लेख असताना देखील त्यांनी ह्या आदेशाच्या बेसवर ही खरेदी केलेली आहे. यामध्ये जो दुसरी गोष्ट आहे, तर 7/12 जे नाव लागण्यात आलेलं आहे, तर 7/12 जो आहे हा 23/10/2024 माननीय तहसीलदार साहेब, नायब तहसीलदार साहेब यांनी 7/12 नाव लावण्यासाठी आदेश दिलेला आहे. तर यामध्ये हा जो आदेश आहे, तर तुम्ही बघा ही डेट बघा, तारीख 23/10/2024. तर याच्यामध्ये नवभारत टाइम्स न्यूजपेपरचा हे आहे प्रत. तर आचारसंहिता चालू असताना हा आदेश देण्यात आलेला आहे. नामांकनची सुरुवात पासून 22/10/2024 पासून निवडणुका चालू होता आणि 23/10/2024 ला कोणत्या स्वरूपात हा निर्णय देण्यात आला हेच आम्हाला कळत नाही. तर याची ही चौकशी करण्यात यावी की आचारसंहितेमध्ये कुठल्या प्रकारे कसा आदेश देण्यात येतात. आम्ही जे पुरावे सादर करतोय ते पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न देखील इथं करण्यात आलेला आहे. आम्ही पीक पाहणीसाठी अर्ज दिलेला आहे, फॉर्म नंबर 14 11/10/2024. त्यामध्ये सर्व गावकऱ्यांच्या आजूबाजूचे जे आहेत पोलीस पाटील हे सर्व उपस्थित होते. हे बघा याच्यामध्ये आजूबाजूचे शेतकऱ्यांच्या सह्या आहेत, पोलीस पाटलाची पण सही आहे आणि हा जो अर्ज आहे हा अर्ज निकाली काढण्यात आलेला आहे. हे बघा हे तहसीलदार साहेबांनी दिलेल्या निकालाचा कालावधी, खरीप हंगामाचा कालावधी संपलेला असल्याने सदरचे प्रकरण निकाली काढण्यात आलेले आहे. आम्ही अर्ज देऊन यांचा आदेशाचा कधी येतोय 2 महिने 6 दिवसानंतर, इतक्या मोठ्या कालावधीनंतर हा निकाल लावण्यात येतोय. याचाच अर्थ की आमचे जे पुरावे आहेत ते सरबळ नष्ट करण्यात आलेले आहे. त्याच्यात यांनी म्हटले की आमच्या नावाने 7 एकर जमीन आहे, आमच्या नावाने कुठल्या ठिकाणी 7 एकर जमीन आहे ती आम्हाला दाखवण्यात यावी. आमच्या कुठल्याही गटात किंवा कुठल्याही ठिकाणी कुठल्याही जमिनीमध्ये यांनी खाते वाटप केलेले नाही. गौबाईच्या नावाने सगळी जमीन गेलेली आहे. जवळजवळ तिने 729 गटमध्ये 2.25 एकर, 762 गटामध्ये 47 गुंठे इतकी जमीन तिने विकलेली आहे. ती अवघी एकदम म्हणजे शुल्लक रकमेसाठी ती जमीन तिने विकलेली आहे. हे बघा 762 5,67,000ला 47 गुंठे विकलेली आहे. तर ही सर्व प्रकार इथं करण्यात आले. आता अनिल गोवर्धने याने सांजे गावामधलेच हे
जे आहे लोकांकडनं जमीन खरेदी केलेली आहे. हे बघा खरेदी खत जे आहे नाना बाळू गोवर्धने गट नंबर 240 अनिल भगवान गोवर्धने. त्यानंतर हे बघा खरेदी खत हे सगळे जे आहे 791 391 गट नंबर, 389 गट नंबर, 762 गट नंबर, 762. तर ह्या व्यक्तीजवळ इतका अमाप पैसा आलेला कुठे? जवळजवळ ही करोडोची उलाढाल आहे. तर हे आम्हाला लक्षात येत नाही. या मागे नक्कीच कुठल्या तरी राजकीय नेत्याचा किंवा भूमाप जे आहे भूमाफियांचा याच्यामध्ये संबंध असण्याची दाट शक्यता आहे. याची इन्क्वायरी करण्यात यावी. तर याच्यानुसारच आता हे जे आहे गौबाईचे सक्के म्हणजे गौबाईची बहीण जी आहे त्यांचे नातू आहे. पी जनार्दन नामदेव जगताप. गौबाई येसू पवार ही माझ्या आईची मावशी आहे. माझ्या आईची म्हणजे तिची जी आई गौबाई यांची जी आई आहे ती माझी खापरपणजी सीताबाई शंकर वागचौरे ही माझी खापरपणजी. आणि सीताबाई यांना 2 अपत्य होते. एक अनुसया उर्फ जनाबाई आणि एक येसूबाई असे 2 अपत्य होते. पण म्हणजे जनाबाई नसल्या कारणाने जनाबाई वारल्या कारणाने ह्या गौबाईने स्वतःचं एकटीचं नाव लावून घेतलं आणि एकटीचं नाव लावून घेऊन आम्हाला म्हणजे कोणत्या संमती नाही किंवा आम्हाला कोणत्याही गोष्टीचे समजू दिलं नाही आतापर्यंत. गौबाई ही माझ्याकडे येणं जाणं होतं. माझ्याकडे सगळ्या गोष्टी माझ्याकडे येत होती. मी जवळजवळ तिला आज 60 वर्षापासून होतो. माझं वय जवळ 62 वय. मी 60 वर्षापासून येतो ओळखतोय तिला. 60 वर्षापासून माझ्याकडे येते जाते. 2-2 दिवस राहते, 3-3 दिवस राहते, माझ्याकडे जाते येते सगळं. पण मला कुठलीही गोष्टीची म्हणजे तिने येऊ दिली नाही. आम्हाला ज्यावेळेस कळलं माझे मामा रमेश वाघोजी साबळे यांनी सांगितलं की आपल्या अशी जमीन आहे आपल्या तुमच्या खापरपणजीची, तेव्हा आम्ही 2022ला तो दावा दाखल केलेला आहे. तिला आम्ही अनेक वेळा विनंती केली होती की तू येऊन आमचे काय असेल तुझं ते बघू आपण, पण तू येऊन आमची नावं लाव. पण तिने म्हणे की माझा तुमचा काही संबंध नाही असं स्पष्ट सांगितलं. आणि तिने ते जमीन एकटीचं नाव लावून आज त्या गोवर्धनेला विकली आहे. हा गोवर्धने जो आहे हा भूमाफी आहे. हा जमिनी गोरगरिबांच्या जमिनी लुटतो, म्हणजे त्यांना फसवतो, त्यांना लुटतो आणि स्वस्तात जमिनी विकत घेतो. आज 3 एकर 4 एकर जमीन त्यांनी 20 आणि 25 लाखात घेतली. हा कोणता न्याय आहे? आणि आम्ही ज्यावेळेस सरकारी दरबारात जातो म्हणजे तहसील ऑफिसमध्ये इकडे तिकडे जातो तर आम्हाला कागदपत्र मिळत नाही. आमचे पुरावे म्हणजे त्यांनी गायब करून टाकलेले. आम्हाला तिथून कोणतेही सहकार्य मिळत नाही. तर याची चौकशी व्हावी. आणि आम्ही तिचे वारसदार आहोतच. ही माझ्या आईची मावशी गौबाई जी आहे ती माझ्या आईची मावशी. धन्यवाद. आणि हा दावा चालू आहे 2024 पासून 111 2022 पासून. गौबाजी येसू पवार ही जर म्हणते की माझे कोणतेही नातेवाईक नाही, तिची जर नातेवाईक नाही तर हे 2009चं माझ्या मुलीचं लग्न झालेलं आहे. माझ्या मुलीचं लग्न 2009 साली झालं. या लग्नाच्या हळदीच्या वेळेला कार्यक्रमाला होती, लग्नाच्या कार्यक्रमाला होती, माझ्या मुलांच्या कार्यक्रमाला होती. मग ही इथं कसं काय उपस्थित झाली? ही काय हळदीमध्ये नाचायला आली होती का? मग इथं यायचं काय काम होतं? जर हिचं कोणी संबंध नाही, आमचे नातेवाईक नाही म्हणते, मग इथं यायचं काही कामच नव्हतं. ही कशी आई इथे आली? हे बघा, ही इथं तिचा फोटो आहे. ही माझी मुलगी आहे. कोमल, तिचं नाव कोमल आहे. आणि ही गौआजी. विकुंदा रमेश वागचौरे, राहणारी सांजेगाव येथली असून माझ्या लग्नाला 32 वर्ष झाले. तेव्हापासून मी त्या जमिनीमध्ये भात पिकवते, जेनेती पिकवते. पण आता ते अनिल गोवर्धनेला गौबाईने विकून टाकली. त्याच्यामुळे ती जी आमची कळकळ आहे ती सरकारने मान्य करावा. सांजेगावमधील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावामध्ये अनिल गोवर्धने यांनी विकत घेतलेल्या असून अनेक शेतकरी भूमिहीन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा यावेळी आरोप करण्यात आला असून राजकीय त्याचबरोबर भूमितीय या प्रकरणामध्ये हात असल्याचा संशय यामध्ये व्यक्त करण्यात आला आहे. वीज न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.